आजची ही रेसिपी पाहून तुम्ही सेम टू सेम बाहेरच्या स्ट्रीट स्टाईलसारखी दाबेली घरीच बनवू शकता। तर यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल रेसिपी दाखवणार आहे। मसाला घरचाच बनवणार आहे दाबेलीचा, तो पण तुम्हाला शेअर केलेला आहे रेसिपी। त्याचबरोबर तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता मसाला, आणि त्याचनंतर चटणी पण असते जी बाहेरची लाल, ती पण दाखवणार आहे। चला तर मसाला बनवण्यापासून पहिले चालू करूया। धने घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे, त्यानंतर बडीशेप घेतलेले आहे। धने 2 चमचे घेतले असेल तर जिरे 1 चमचा आणि बडीशेप 1 चमचा आणि तीळ 1 चमचा असं घ्यायचं आहे। खोबरं 1 चमचा घेतलेला आहे सुक्कं। त्यानंतर तेजपान घेतलेले आहे 2। तेजपान टाकल्यानंतर इथे दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे 1-2 इंचापर्यंत, आणि थोडंसं 1 स्टारफूल टाकलेलं आहे, लवंग टाकलेले आहे, थोडंसं दगडफूल टाकलेलं आहे, एकदम थोडं टाकलेलं आहे बघू शकता, आणि मिरे टाकलेले आहे। याला तुम्हाला भाजून घ्यायचं आहे। भाजून म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं आहे, याला पूर्ण रोस्ट करायचं नाही आहे। गरम झालं की गॅस बंद करून द्यायचा आहे थोडंसं, आणि नंतर मिक्सरला हे टाकून द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता बाकीचे सुके मसाले ॲड करायचे। काळं मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार टाकायचं आहे तुमच्या, साखर टाकायची आहे, आमचूर पावडर टाकलेला आहे, आणि लाल तिखट टाकले आहे। पहिले मी थोडासा फिक्का मसाला माझ्या बाळासाठी जसं मी नेहमीच बाजूला काढते तसं काढून घेणार आहे, आणि नंतर मग बाकीचे तिखट तुम्हाला इथे टाकून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण आयडिया काम येईल। फिक्का मसाला पण तुम्ही एक वेगळा एकात एक बनवून ठेवू शकता, एकात एक कामं। तर माझे मसाला आता इथे बनवून झालेला आहे। तिखट तुम्हाला काश्मीरी लाल तिखट ॲड करायचं असेल तर ते पण करू शकता, कलर चांगला येण्यासाठी। आता लाल जी चटणी आहे ते ओली ती बनवून घेऊया। त्यासाठी लसूण घेतलेला आहे इथे भरपूर, आणि त्यानंतर आता त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे, पाणी टाकायचं आहे, आणि याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, आणि झटपट तुमची ही चटणी बनवून तयार आहे। एकदम मस्त लागते, तुम्हाला वाटणारच नाही इतकी सोपी चटणी। जे बाहेरचे लोक बनवतात सेम टू सेम त्यापेक्षा पण चांगली ही घरीच बनते, आणि टिकते पण भरपूर 7-8 दिवस फ्रीजमध्ये। तर आता हे 2 मसाले तर मेन तुम्हाला मी दाखवून दिले आहेत। त्यानंतर शेंगदाणे भाजून ठेवलेले आहे, तुम्ही सरळ रेडीमेड पण वापरू शकता जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर। त्यानंतर डाळिंब पण सोलून ठेवले आहे। यामध्ये फ्रूट्सचे व्हेरिएशन तुम्ही अंगूर टाकू शकता, दुसरे पण अजून काही गोष्टी तुम्हाला ॲड करायचे तर करू शकता। चिंचेचा कोळ जो घरी बनवून ठेवलेला आहे वर्षभराचा, जो मी नेहमी जेव्हा वापरते तेव्हा प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवते, तो पण वापरलेला आहे। आणि बटाटे तो पण उकडत ठेवले होते बाकीची तयारी होती, तर ते उकडून झालेलं आहे। त्याला आता मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि आजची जी भाजी तुम्हाला मी 2 प्रकार दाखवणार आहे भाजीचे करून, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। ही भाजी खाण्यासाठी लोक कमी असल्यामुळे मी तिला घट्टच ठेवले आहे। ओली पण कशी करतात ते पण व्हिडिओमध्ये सांगून देणार आहे पुढे। तर तेल टाकलं आहे, त्यामध्ये मी टाकत असते ही चिंचेची चटणी आणि थोडी लाल चटणी जी केली होती ती, आणि दाबेली मसाला टाकलेला आहे। मॅश केलेले बटाटे त्याच्यात टाकून द्यायचे आहे। तुम्हाला या टायमाला चिंचेची चटणी टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, टोटल पूर्ण तुमच्यावर आहे ते। आणि मसाल्यामध्ये थोडं आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अंदाजाने नंतर तुम्हाला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे टेस्ट करून। थोडा फ्राय झाल्यानंतर परत वरतून मी मसाला पावडर टाकले आहे, आणि तिखट मला थोडं करायचं होतं म्हणून मी परत ती पेस्ट जी तयार केली होती तिखटाची ती पण याच्यात टाकलेली आहे। हे मी माझ्या मनानेच ॲड केलेलं आहे, पण ती खूप भारी झालं होतं। त्याचबरोबर शेंगदाणे आणि कोथिंबीर पण मी थोडीशी याच्यात टाकून देणार आहे। शक्यतो नाही टाकत, पण मी टाकते, मध्ये मध्ये खाताना पण येतात, आणि वरतून पण तर दाबेलेल्या बऱ्याच गोष्टी लावल्या जातात। तर आता आपली ही भाजी बनवून तयार आहे। ही मी मुद्दामूनच ड्राय ठेवली होती, कारण हे संपणार नाही, जास्त ओली केली असते जास्त दाबेल्या बनल्या असत्या, त्यामुळे मी ही अशीच ठेवलेली होती। आणि तर मग मसाला तसाच बनवून घट्ट ठेवला होता। आता दुसरी एक भाजीचे प्रकार पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। त्याला गार्निश करून घेऊ आपण घरचे भाजलेले शेंगदाणे। याला तुम्हाला लाल तिखटाची तेलामध्ये लाल तिखट टाकून फ्राय करायचं असेल तर करू शकता, पण मी नाही केलेलं आहे। आणि त्यानंतर डाळिंबाचे दाणे टाकलेले आहे, वरतून तुम्ही अंगूर टाकू शकता, यामध्ये तुम्हाला जे बेरीज आवडत असतील ते टाकू शकता। आणि त्यानंतर शेव टाकले आहे, किती टेम्पटिंग दिसतं आहे शेव टाकल्यानंतर, त्याला लुक आलेला आहे। त्याचबरोबर जेव्हा कोथिंबीर याच्यात पडली त्यानंतर त्याला पूर्ण त्याचा लुकच बदलून गेलेला आहे। तर बाहेरचे लोक असेच सजवून ठेवतात पूर्ण, आणि मग नंतर ते फक्त पावमध्ये भरून शेकायचं काम करतात। तर तुमच्याकडे पण किटी पार्टी असेल, बर्थडे असेल, तर तुम्ही दाबेलीमध्ये हा मसाला भरून दाबेला तयार करून ठेवू शकता, आणि ऐन वेळेवर मग शेकून तुम्ही देऊ शकता। तर आता दुसरा प्रकार मी तुम्हाला भाजीचा दाखवते। जसं दाबेली मसाला मी भरून ठेवला होता, आता मी याची साखर एक्स्ट्रा काढून ठेवली होती मुद्दाम, कारण दाबेली गोड असते। तर आता तेलामध्ये तो मसाला टाकला, चिंचेचं पाणी टाकलेलं आहे, कोळ टाकलेला आहे चिंचेचा, आणि बटाटे टाकून द्यायचे आहे उकडलेले। त्यापूर्वी त्यात पाणी टाकायचं आहे, नंतरही टाकलं तर चालतं पाणी, पण मी असं फोडणीत थोडं पहिले टाकून घेतलेलं आहे पाणी। आणि नंतर बटाटे जे उकडून ठेवले होते ते टाकून द्यायचे आहे, मीठ चवीनुसार टाकायचं आहे।
आणि याला आता ही पातळ भाजी थोडीशी पतली पतली असते बाहेरच्या लोकांची, तशी मी तुम्हाला दाखवते आहे. बाहेर जे आहे ते रेड कलरची दिसते, फूड कलर वापरतात ते. शक्यतो मी फूड कलर वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर काही पार्टी असेल, काही वापरायचं असेल तर लुकसाठी तुम्ही थोडासा फूड कलर याच्यात वापरायचं असेल तर वापरू शकता, पण मी अवॉइड केलेलं आहे, गरज नाही वाटली मला म्हणून. तर आता हे दोन्ही प्रकार मी भाज्यांचे दाखवून दिलेले आहे तुम्हाला. ही झालेली थोडीशी ओलसर अशी भाजी आणि त्यानंतर त्यावर परत मग गार्निशिंगचं तुम्हाला आधीच पहिले दाखवलं, त्यामुळे इथं जास्त दाखवणार नाही आहे. तर आता आपलं सगळं भाज्या वगैरे बनवून आता तयार झालेलं आहे. दोन्ही प्रकार मी दाखवले आहे. चला तर दाबेली असं आपण लावून घेऊया. कशी पार्टीला पण कोणी आलं तुमच्याकडे तर ह्या अशा तुम्ही भरून ठेवू शकता आणि मग त्यानंतर तुम्ही गरम गरम मग शेकून देऊ शकता. तर आता पाव घेतलेले आहे. इथं थोडे दाबेलीला वापरताना मोठेच पाव वापरायचे आहेत, छोटे छोटे पाव वापरू नका तुम्ही. त्याला कापून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यावर आता चटण्या पहिले लावून घ्यायच्या आहे. थोडीशी ही लाल चटणी तिखट आणि त्यानंतर एका बाजूला ही लाल चटणी लावल्यानंतर खालच्या बाजूला चिंचेची चटणी इथे लावून घेतलेली आहे. यापैकी तुम्हाला एखादी स्किप करायची तर करू शकता, चटणी पण छान लागते थोडंसं. आणि त्यानंतर जो मसाला आपण बनवून ठेवला होता तो आता याच्यात भरपूर भरायचा आहे, कंजूसपणा करायचा नाही आहे मसाला भरताना. मस्त असा मसाला भरून घेतल्यानंतर आता ह्या प्रकारे तुमचं इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर पार्टी असेल तुमच्याकडं तर या अशाच तुम्ही दाबेली जे प्लेटमध्ये सजवून झाकून ठेवू शकता आणि मग ऐन वेळेला तुम्ही त्याला रोस्ट भाजू शकता. तर तवा घेतलेला आहे, त्यावर बटर टाकलेलं आहे आणि मस्त अशा मी दाबेली ह्या शेकून घेणार आहे दोन्ही बाजूने. मस्त गरमागरम तुमची घरच्या घरीच बाहेरच्यापेक्षा पण टेस्टी आणि हायजेनिक अशी दाबेली बनवून तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा जास्तीत जास्त. सोबतच मनीज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा. अच्छा छान छान रेसिपीज मी आता उन्हाळ्याच्या घेऊन येणार आहे. ह्यावेळेस वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे उन्हाळ्याच्या रेसिपीजमध्ये, ज्या की माझ्या खूप फेमस आहेत. त्यानंतर आता बाकीच्या दाबेल्या पण मी इथे सगळ्या आता बनवून शेकून घेणार आहे. जशा लागेल तशानंतर मग मी बनवल्या होत्या. चला मग आता दाबेल्या तर मी सगळ्या मस्त बनवून घेतलेल्या आहे. गरम गरम आम्ही खाणार आहोत. थोडंसं आता एवढं सगळं मेहनत केल्यानंतर सजावट तर झाली पाहिजे. त्याचबरोबर बारीक शेव ह्या रेसिपीला लागते, सोबतच शेंगदाणे पण लागतात ह्या रेसिपीमध्ये जास्त. तर बारीक शेव इथे घेतल्यानंतर त्याला डीप करायचं आहे दाबेलीला शेवमध्ये, म्हणजे ती एकदम टेम्पटिंग दिसते खाण्यासाठी. पण मग डिश अशी सर्व केल्यानंतर कशी पण नॉर्मल सर्व करण्यापेक्षा कधी पण गार्निश करून व्यवस्थित डिश सर्व केली तर जास्त लुक येतो आणि जास्त छान वाटतं असं मला वाटतं. म्हणून तुम्ही पण ही रेसिपी कराल तर अशीच तुम्ही पण सर्व करा, म्हणजे घरचे पण सगळे खुश होतील. तर मस्त अशी दाबेली आता इथे बनवून झालेली आहे. याच्यातच तुमचं डिनर पण होऊन जाईल, बाकीचं खायचं गरज पडत नाही जर 2 दाबेली खाल्ली तरी. आणि तुम्ही हे करून देऊ शकता 4 वाजेला पण मुलांना, किंवा जसं मी म्हणले किटी पार्टीला किंवा बड्डे पार्टीला मुलांच्या तुम्ही हे करून ठेवू शकता. आयडियाज पण रेसिपीमध्ये मी भरपूर दिलेल्या आहे. आणि नंतर कांद्यावाली पण मी बनवली होती. ही बिना कांद्याची आहे, जी जैन लोक पण खाऊ शकता, जे कांदा खात नाही किंवा कांदा लसूण जे लोक खात नाही त्यांच्यासाठी दाखवलेलं आहे. बाकीच्या नंतर मी त्यावर कांदा पण मसाल्यावर जेव्हा ते डिश तयार केली त्यानंतर मी कांदा पण ॲड करून टाकला होता आणि दाबेलीच्या मध्ये कांदा पण भरलेला होता. तर सगळं व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला मी दाखवलं आहे, चटण्यांपासून मसाल्यापर्यंत. म्हणून रेसिपीला एवढी मेहनत लागलेली आहे तर एक लाईक होऊन जाऊ द्या प्लीज. लाईक करा, शेअर करा आणि मनीज रेसिपीला सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. डिश बघू शकता किती मस्त दिसती आहे. तर भेटूया अशाच पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.